हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करतो डीमार्टमधनं. आता हळदी कुंकू सुरू झालेत, संक्रांत होऊन गेली आहेत. तर सगळ्या मैत्रिणींना प्रश्न पडतो की हळदी कुंकाला वाण काय द्यायचं. आता डीमार्टमध्ये काय काय वाणाचे ऑप्शन्स आहेत हे आज मी तुम्हाला दाखवणार आहेत. ह्या दरवेळेससारख्या जे दिसायला चिनी मातीच्या दिसतात अशा बरण्याही ह्या वेळेस होत्या. आणि छोटे छोटे हे जे 59 रुपयाचे 3 पीसेसचे असे डबे होते. तर हाही ऑप्शन चांगला होता. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेस असं किचनमध्ये यूज होतील असे हे प्रोडक्ट होते. आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या. व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा. आता सध्या डीमार्टमध्ये काय काय प्रोडक्ट आहेत हे आज आपण बघणार आहोत. तर इथे छोटे छोटे अशा डब्या होत्या. फ्रीजमध्ये आपल्याला काही छोट्या गोष्टी काढून ठेवायला ह्या खूप उपयोगी येतात. आणि हे 99चं 4 डब्यांचा सेट होता. तर हा पण खूप सुंदर होता. म्हणजे तुम्ही यातलं एक एक सिंगल पीस वाण म्हणून देऊ शकता. क्वालिटी पण ह्याची चांगली होती. तर आता हे काही दुसऱ्या प्रकारचे पण इथं डबे होते. तर हे पण आपल्याला 99ला 3चा असा सेट होता. क्वालिटी खूप सुंदर होती. आपल्याला सगळं स्टोरेज म्हणून यूज करता येईल असे. तर अशा ह्या डब्यांमध्ये बरेचसे ऑप्शन होते. स्क्वेअर शेपचे पण डबे खूप छान होते. प्राईजही ठीकठाक होती. 79 रुपयाला हे 3 आणि साईज याची बरीच मोठी होती. त्यामुळे हे पण तुम्ही असं सिंगल असं वाण म्हणून देऊ शकता. किंवा हा 169चा एक 4 डब्यांचा पूर्ण एक सेट होता. तर तो पण खूप सुंदर होता. आपल्याला घरी फ्रीजमध्ये काही वस्तू ठेवायला वापरू शकतो. किंवा एअरटाईट ह्याचे झाकण होते. त्यामुळं आपल्याला टिफिन ऑफिसला जाताना काही न्यायलाही चांगला ऑप्शन होता. आणि आता इथं जे आपले चिमटे असतात, कपडे आपण वाळत घालतो तर तेही खूप छान वाटले मला. प्राईजही रिझनेबल होती आणि क्वालिटी खूप सुंदर होती. तर तुम्ही हेही एक वाणाचं ऑप्शन म्हणून घेऊ शकता. किंवा ह्या अशा कपडे सुकवण्यासाठीच्या जे दोऱ्या येतात की याला हँगर पण आपण टाय करू शकतो. आणि कुठंही आपल्याला इझिली काढता येतात, लावता येतात. असं त्याला हुकही होतं. तर हेही ऑप्शन मला वाणासाठी छान वाटलं. त्यात असे वेगवेगळे कलर्स पण होते. आणि हे एक 45 रुपयाला ही कपडे सुकवण्याची दोरी होती. ॲक्च्युली ह्याच्या आतमध्ये ही तार असते, बाहेरनं त्याला प्लास्टिक कोटिंग असतं. खूप टिकती. माझ्याकडे मी टेरेसवरती बांधलेली आहे. तर बऱ्याच वर्षांपासून ही आहे. तर ही पण तुम्ही एक वाण म्हणून देऊ शकता. खूप टिकणारी अशी वस्तू आहे. त्यानंतर हे काही आपले स्प्रे बॉटल्स वगैरे. नंतर जे आपले रोजचे रबर्स लागतात, क्लचेस लागतात. तर ह्यातही बरेचसे ऑप्शन आलेले होते. 35 पासून याची स्टार्टिंग होती 49-59 रुपयापर्यंत. तर हेही आपल्याला लेडीजला यूज होतील अशा ह्या गोष्टी होत्या. तर ह्याही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. आता हा पर्लचा क्लच तुम्ही बाहेर मार्केटमध्ये घ्यायला गेला तर थोडासा महाग मिळेल. परंतु इथे डीमार्टमध्ये स्वस्त होता आणि प्राईजही ठीकठाक होती. त्यानंतर छोटे जे मुलींसाठी कोम असतात तर तेही होते. आणखी मिरर्स होते जे आपल्या पर्समध्ये आपण कॅरी करू शकतो. असे छान डिझायनर मिरर होते. तर त्याचं पण आहे ना एक बेस्ट वाण म्हणून तुम्ही देऊ शकता. 45 रुपीजला होतं हे. आणि खूप क्वालिटी चांगली होती. दिसायला एकदम कॉम्पॅक्ट असे होते. आणि पर्समध्ये तुम्ही ह्याला नक्कीच कॅरी करू शकता. किंवा एखादा आपलं क्लच जरी असेल तर क्लचमध्ये तुम्ही याला इझिली ठेवू शकता. तर हाही एक वाणाचा ऑप्शन होऊ शकतो. आणि नंतर जे आपले मेकअपचे स्पॉन्ज असतात तर ते पण होते. ह्यालाही तुम्ही सिंगल असं गिफ्ट पॅकमध्ये रॅप करून तेही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. मग इथंच नंतर आपल्याला स्टीलचे मग दिसतात. बाहेरून काहींना प्लास्टिक कोटिंग होतं तर काही स्टीलचेच होते. 99 रुपीजला होते. काही 39वालेही छोटी साईजमध्ये होते. तर यालाही तुम्ही वाणात देऊ शकता. खूप चांगले टिकाऊ असे आहेत. कलरफुल होते. वेगवेगळ्या कलरचे घेतले तरी. आणि नंतर हे स्ट्रेन जे आपलं किचनचं सिंक असतं त्यामध्ये वापरता येईल अशा. किंवा चाळण्या होत्या चहाच्या. तर ह्या दिल्या. तर ह्या पण खूप टिकाऊ अशा वस्तू होत्या आणि यूजफुल होत्या. तर हाही एक वाणाचा ऑप्शन होऊ शकतो.
आणि नंतर त्याचबरोबर आपले स्पून वगैरे किंवा मॅशर्स असे बऱ्याचशा गोष्टी ज्या डीमार्टमध्ये असतात तर त्याही होत्या. तर त्याही तुम्ही वाणासाठी देऊ शकता असं. आणि नंतर छोट्या छोट्या प्लेट्स, वाट्या. आणि इथं ही जी 199वाली जी आपल्याला वाटतात पितळासारखी अशी ताट, तर हे ना मैत्रिणींनो, हे मी माझं एक वापरलं होतं, परंतु नंतर काही दिवसांनी याची पॉलिश जाते आणि हे अगदी म्हणजे हे पैसे थोडेसे वेस्टेज गेल्यासारखेच आहेत. म्हणून त्यापेक्षा थोडे आणखी पैसे घालून तुम्ही रिअल पितळाचंच ताट वगैरे घेतलं तर ते परवडेल. आणि नंतर असे छोटे छोटे ज्या चाळण्या असतात आलं वगैरे आपल्याला घिसायला, तर त्याही तुम्ही देऊ शकता. किंवा असे स्पूनचे सेट्स होते तर तेही होते. किंवा तडका पॅन असतील तर हेही इथं आपल्याला वाणाचा ऑप्शन म्हणून आपण यूज करू शकतो. नंतर लायटर्स किंवा हा जो एक सेट होता तर तो एक झाला. किंवा असे पिझ्झा कटर्स, असे ज्या गोष्टी होत्या की जे आपल्याला नेहमी हे स्लायसर होते, तर ह्या अशा गोष्टी आपल्याला नेहमीच आपल्या रोजच्या वापरात लागतात, तर त्याही तुम्ही देऊ शकता. कॉफीच्या मगमध्ये पण खूप सुंदर असं कलेक्शन आलं होतं आणि खूप सुंदर होते. 49पासून स्टार्टिंग होती, तर हे 69ला इथे एक छोटे छोटे हे असे कप होते. म्हणजे ॲक्च्युली कॉफीसाठी नाही म्हणता येणार, पण खूप सुंदर त्याचं कलर प्रिंट होती. तर हेही तुम्ही ऑप्शन म्हणून देऊ शकता. किंवा हे जे आपले कॉफीचे मग असतात तर हेही तुम्ही देऊ शकता. आणि किंवा आपल्याला घरी जरी वापरायचे असतील तरी छान मस्त असे याचं कलेक्शन आलेलं होतं. आणि त्यानंतर हे जे सिरॅमिकचे बाऊल येतात मेलेमाईनचे वगैरे, तर ते पण थोडे रिजनेबल ह्याच्यात होते आणि तेही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. वेगवेगळ्या शेपचे ट्रेज होते किंवा अशा आपल्या स्नॅक्सच्या प्लेट्स होत्या, तर किंवा असे छोटे ट्रे होते, तर तेही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. $39, $29 अशा रेंजमध्ये हे छान असे बाउल होते. तर सुंदर दिसतात, कलरफुल होते. काही आपल्याला महालक्ष्म्यांच्या वेळेस काही वस्तू ठेवायला वगैरे, धान्य काही असं पदार्थ त्यासाठी पण हे यूज होतात. आणि हे असे छान चिनी मातीचं लूक असणारे, पण हे प्लॅस्टिकचे असे हे बाउल होते, तर ते पण खूप सुंदर होते. नवीन कलेक्शन आलेलं होतं. हे प्रिंटेडही काही होते, आतनं प्लेन कलर आणि बाहेरनं अशी छान डिझाईन होती. तर कलेक्शन सुंदर होतं. तर हेही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता असं आहे. मकर संक्रांतीचं म्हणून एक स्पेशल त्यांनी असं काउंटर केलेलं होतं. तिथं काही छोटे छोटे डब्बे, स्टीलची वाट्या, ताटं असे भांडे ठेवलेले होते. तर तेही छान कलेक्शन होतं. अगदी डब्बे हे 49पासनं किंवा ह्या अशा छोट्या छोट्या वाट्या, प्लेट्स, काही आपल्याला गोष्टी काढून ठेवण्यासाठी वगैरे 59 ह्याची प्राईज होती. आणि नंतर हे जे एअरटाईटचे असे स्टीलचे डब्बे, वाट्या, ते पण ऑप्शन खूप चांगलं होतं. म्हणून इथंही तुम्ही असे आपल्याला वाणाचे ऑप्शन मिळू शकतात. आणि ही स्टीलची भांडी बाहेरच्यापेक्षा इथं डीमार्टमध्ये मला थोडीशी स्वस्त वाटली आणि क्वालिटी चांगली आहे. तर तोही ऑप्शन तुम्ही बघू शकता. किंवा हे जे असे एअरटाईट डब्बे असतात, आतनं स्टीलचे बाहेरनं प्लॅस्टिक कोटिंग, तर हे पण चांगले होते. छोटासा डब्बा होता. तर असे म्हणजे अगदी ₹10 तुम्ही नीट व्यवस्थित सगळं घेतलं तर ₹10 आपल्याला इथं डीमार्टमध्ये वस्तू मिळू शकतात. आता ह्या पर्स होत्या, तर ह्या पण 149 म्हणजे 100च्या पुढं होत्या. काही 99वाले पाऊच होते, ट्रॅव्हलिंगसाठी यूज होतील. तर अशा ह्या गोष्टी होत्या. किंवा डब्यासाठी बॅग होत्या. तर तुमचा हळदीकुंकाचा प्लॅन असेल तर डीमार्टमध्ये एकदा नक्की जा. थोडंसं नीट व्यवस्थित पाहिलं वगैरे तर आपल्याला अगदी 10 ते ₹20 वस्तू मिळतील. आणि आजचा व्हिडिओ हा संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.